आवारा कुत्तों के हमले से बंदर की मौत। धुले जिले के बलदे गांव में मानवीय गरिमा के साथ हुआ अंतिम संस्कार। धुले जिले के शिरपुर तालुका से मात्र 8 किलोमीटर दूरी पर बसे बलदे गांव, जिसे प्रति पंडरपुर के नाम से भी जाना जाता है, एक हृदय विदारक घटना सामने आई, जहां आवारा कुत्ते ने एक बंदर पर हमला कर दिया। घायल अवस्था में बंदर गांव के जंगल में भटक गया, बिना इलाज के ही मर गया। गजेंद्र भगवान पाटिल ने उसे मृत पाया। जैसे ही उन्होंने गांव वालों को ये बात बताई, पूरा बलदे गांव भावुक हो उठा। इसके बाद ग्रामीणों ने मानवीय गरिमा के साथ बंदर का अंतिम संस्कार किया। इसके बाद अगस्त को गांव के हनुमान मंदिर प्रांगण में दशक्रिया अनुष्ठान भी किया गया। अनुष्ठान की शुरुआत हनुमान चालीसा के पाठ से हुई। 2500 से 3000 की संख्या में गांव के सभी नागरिकों ने इसमें शामिल होकर, उल्लेखनीय है कि गांव के पुरुषों ने सर मुंडवाकर अपना शोक भी व्यक्त किया। धार्मिक अनुष्ठानों के समापन के बाद पंढरपुर के विठ्ठल रुक्मणी मंदिर में सामूहिक भोज का आयोजन हुआ। पूरे गांव द्वारा बंदर के प्रति इस प्रकार शोक और श्रद्धा व्यक्त करने की घटना न केवल बलदे गांव के लिए बल्कि पूरे क्षेत्र के लिए भावुक कर देने वाली रही। मानव समाज में पशुओं के प्रति दया, करुणा और अपार प्रेम का ये हृदय स्पर्शी एहसास इस घटना के माध्यम से सभी को हुआ। धुलिया से विजय सोनबड़े की रिपोर्ट। ओम नमो भगवते वासुदेवाय नमो नमः। आवा वाला आवा अरे आता बोलिया आपल्या गावामध्ये किंवा हजारो गावामध्ये अशा क्वचित घटना घडतात की शनिवारी 23 तारखेला कुत्रा वगैरे जे काय आपल्या गावातील कुत्रे आहेत त्यांनी चावा घेतल्यामुळे आमच्या विठ्ठलधाम बारदे तालुका शिरपूर जिल्हा धुळे या गावामध्ये शनिवार दिनांक 23/8/2025 रोजी गावातील कुत्र्यांनी वानराला चावा घेतल्यामुळे वानराचा मृत्यू झाला होता। त्या वानराचा 5 दिवस दुखवटा जाहीर करून आज बुधवारी 27/8/2025 रोजी गंधमुक्ती, दशक्रिया विधी आणि उत्तर कार्याचा नियम करण्यात आला। अश्मयुगाच्या अगोदर या वानराची निर्मिती झाली पृथ्वी तलावर आणि त्या एक वानर सदृश पासून मानवाची निर्मिती झाली। त्यामुळे वानराचा अवतार हा मनुष्याचाच अवतार समजला जातो आणि म्हणून अशा प्रकारच्या आज ऐतिहासिक घटना समजून आपल्या सर्व ग्रामस्थ मंडळींनी, आमच्या गावचे प्रथम नागरिक माजी आमदार नानासाहेब संभाजीराव पाटील आणि सर्व आमच्या ग्रामस्थ मंडळींनी अशा प्रकारचा एक
ऐतिहासिक कार्यक्रम आयोजित करून गंधमुक्ती दशक्रिया विधी सर्व विधिवत पूजा करून अशा प्रकारचा कार्यक्रम संपन्न झाला. होता प्रणता देवे नमो नमः इति नमस्कार योगे सप्तदीपा सुंदर रूप वेदो यजुर्वेद सामर्थ्य समुनि नर्मदे नर्मदे सिंधु कावेरी जलसंकलकाय नमः इति गंधाक्षर खाली ओम नमो भगवते वासुदेवाय नमो नमः अरे आता पुढे आमच्या विठ्ठलधाम बारदे तालुका शिरपूर जिल्हा धुळे या गावामध्ये शनिवार दिनांक 23/8/2025 रोजी गावातील कुत्र्यांनी वानराला चावा घेतल्यामुळे वानराचा मृत्यू झाला होता. त्या वानराचा 5 दिवस दुखवटा जाहीर करून आज बुधवारी 27/8/2025 रोजी गंधमुक्ती दशक्रिया विधी आणि उत्तर कार्याचा नियम करण्यात आला. अश्मयुगाच्या अगोदर या वानराची निर्मिती झाली पृथ्वी तलावर आणि त्या एक वानर सदृश पासून मानवाची निर्मिती झाली. त्यामुळे वानराचा अवतार हा मनुष्याचाच अवतार समजला जातो आणि म्हणून अशा प्रकारच्या आज ऐतिहासिक घटना समजून आपल्या सर्व ग्रामस्थ मंडळींनी आमच्या गावचे प्रथम नागरिक माजी आमदार नानासाहेब संभाजीराव पाटील आणि सर्व आमच्या ग्रामस्थ मंडळींनी अशा प्रकारचा एक ऐतिहासिक कार्यक्रम आयोजित करून गंधमुक्ती दशक्रिया विधी सर्व विधिवत पूजा करून अशा प्रकारचा कार्यक्रम संपन्न झाला.